तो संत नामदेवांचा संत तुकारामांचा जो उपदेश आहे तो उपदेश आपणाला बघायचा अगदी विस्तारानं। संत तुकारामांनी मी तुम्हाला सांगितलं काल की प्रापंचिकाला उपदेश केला, संसारिकाला, तसाच त्यांनी धार्मिक दंभ ढोंग करणाऱ्याला देखील उपदेश केला, त्याच्यावर प्रहार करून उपदेश केला। त्याचबरोबर जे स्वतःला श्रेष्ठ कवी समजतात, लिहिता काहीच येत नाही पण कवी समजतात, त्यांना पढिक लोकांना, पढिक पांडित्य असतं, वरवरचं पांडित्य आव आणणार त्या लोकांना, पांडित्याचा आव आणणाऱ्यांना आणि अभक्त ब्राह्मणांना तुकारामांनी उपदेश केला, विरोध करून उपदेश केला। तर तुकारामांनी सामान्य जनतेला देखील उपदेश केलेला आहे अशा, आणि शेवटी मनाला देखील उपदेश केला। तुकारामांचा उपदेश अशा सगळ्या पातळीवर त्यांनी केलेला आपणाला काही भागात या एवढ्या आजच्या तासामध्ये आपणाला बघायचंय। अगदी धांडोळ्याच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला तुकारामांनी केलेला हा उपदेश मी तुम्हाला सांगतो। काल जो सांगित होतो तुम्हाला मी की तुकारामांनी प्रापंचिकाला किंवा संसारिकाला जो उपदेश केला तो अतिशय महत्वाचा आहे, कारण जगामध्ये 99.99% लोक संसारिक आहेत। 0.1 हे जे आहे एवढेच संन्यासी साधू जे स्वतःला समजून म्हणजे अविवाहित असलेले लोक, संसारात न पडणारे लोक कदाचित असतील। म्हणून तुकारामांनी जवळपास 100% लोक जे संसार करतात त्या सगळ्या संसारिकांना उपदेश केला। तुकारामांना कोणत्याही अलौकिक पातळीवरच्या गोष्टी सांगण्याची गरज वाटत नाही, तर तुकारामांना वास्तव लौकिक जगाशी संबंधित त्यांनी केलेला हा उपदेश आहे। तुकाराम म्हणतात की संसार करायचा असेल तर पैसा लागतो आणि पैसा जोडायचा असेल तर सत्मार्गाने जोडला पाहिजे, सन्मार्गाने जोडला पाहिजे। म्हणून मी तुम्हाला त्यांचा अभंग सांगितला, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी। धन जोडायचं असेल तर चांगल्या मार्गाने जोडलं पाहिजे आणि खर्च करताना उगी त्या पैशाला जीव लावून बसण्यात अर्थ नाही। ते म्हणतात उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खनी। तोच खऱ्या अर्थानं चांगल्या सद्गतीला जातो, तोच खऱ्या अर्थानं जीवन उपभोगत असतो। ते म्हणतात पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया। हा तुकारामांचा उपदेश आहे। ते म्हणतात दुसऱ्यावर उपकार करावा, दुसऱ्याची निंदा करू नये, आपली पत्नी वगळता इतर स्त्रिया ह्या बहिणी आणि आईप्रमाणे समजाव्यात। हा तुकारामांचा उच्च कोटीचा उपदेश आहे संसारिकाला। ते म्हणतात भूतदया गायी पशूंचे पालन ताणेल्या जीवनवना माझी। भूतदया गायी पशूंचे पालन, भूत म्हणजे माणूस, कोणीही प्राणी, गायी असतील कोणते पशु असतील त्यांचं पालन करणारे, त्यांचं पालन केलं पाहिजे आणि जंगलामध्ये तहानलेल्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे। तुकाराम म्हणतात की शांत रीतीनं माणसानं जगावं, कुणाचा वाईटपणा घेऊ नये, पण आपापल्या वाडवडिलांची कीर्ती वाढवत राहणं हे आपलं कर्तव्य आहे। असा तुकारामांनी संसारिकाला उपदेश केला। तुकारामांचा हा जो उपदेश आहे ना, हा मनुष्य जीवनात प्रामाणिकपणा, सचोटी आपल्या प्रत्येकाला असली पाहिजे हेही तुकाराम सांगतात। संसाराला परमार्थाची जोड दिली पाहिजे। हा जो देह आहे ना, हा कधी ना कधी जाणार आहे, याचा भरोसा नाही। जीवनामध्ये तुकाराम म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे। डोंगरा एवढं दुःख आहे, किंवा एका कवीनं म्हटलं पहा, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे,
जर तारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा आहे. वस्त्र जे नाही मानवी जीवनाचं विणलेलं. मानवी जीवन म्हणजे एक वस्त्र आहे. त्या वस्त्रामध्ये एक आडवा धागा सुखाचा आहे आणि 100 धागे दुःखाचे आहेत उभे. असं हे जीवन तयार झाले. तुकाराम जाणीव करून देतात मानवी जीवनाला. सगळं दुःख जर मानलं असेल तर मिळणाऱ्या जीवनातल्या उपभोगामध्ये तू आनंद मानला पाहिजेस. जे वाट्याला आलं ते आनंदानं स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून आयुष्य जाणारच आहे, नाही का. जे मागे झालं ना त्याचा फारसा विचार करत बसू नको. तू पुढच्या काही गोष्टी चांगल्या जगायला लाग आणि आयुष्य नाशवंत आहे हे जाणून ते सत्कारणी लाव. बघा की तुकाराम काय म्हणतो की परमेश्वर प्राप्ती जी असते ना तर ती कोणत्या तपाने ह्यानं त्यानं मिळत नाही. ती सदाचारणा होते. चांगलं वर्तन केल्यानं पुण्यप्राप्ती किंवा परमेश्वर प्राप्ती होते, ही तुकारामांची धारणा आहे. ते म्हणतात की परमेश्वर प्राप्तीसाठी फक्त सदाचार, सद अधिक आचार. सत म्हणजे चांगला, आचार म्हणजे वर्तन. ज्याचं चांगलं वर्तन असेल एवढंच त्याच्या सुखासाठी, त्याच्या परमेश्वर प्राप्तीसाठी गरजेचं आहे. याच्याशिवाय, चांगलं वागण्याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट परमेश्वर प्राप्तीसाठी गरजेची नाही. घरदार सोडून भीक मागत फिरणं ही परमेश्वर प्राप्तीचं लक्षण नाही. तुकाराम अगदी ठोकपणे सांगतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळोजिने लाजिरवाणे, ऐसे असी नारायणे उपेक्षिती सर्वथा. मी तुम्हाला फक्त त्याचा अर्थ सांगतो. तुकाराम म्हणतात गृहस्थाश्रम, मी संसारिक आहे ना, मी गृहस्थाश्रमी. मग माझे संसाराची जी कर्तव्ये ती सोडून देऊन मी जर दुसरंच काही कुठाने करत असेल तर ते मला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. संसाराची किंवा गृहस्थाश्रमाची कर्तव्य सोडून प्रामाणिकपणे व परिश्रमाने धनार्जन न करता भक्तीच्या नावानं सदाचार वागणं हीच भक्ती. पण हे वगळून भक्तीच्या नावानं जे भीक मागत फिरतात ते लाजिरवाणे आहेत, ते वाईट आहेत. देव सुद्धा त्याची उपेक्षा करेल. त्याची खरी भक्तीच ती नाही, ती पोटासाठी त्यानं केलेली वरवरची भक्ती असं तुकाराम म्हणतात. ईश्वर भक्तीसाठी भीक मागण्याची गरज नाही. उलट त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही सदाचरणानं वागत राहा असा तुकाराम संसारिकाला उपदेश करतात. हा उपदेश केल्यानंतर तुकाराम धार्मिक दंभ माजवणारे, ढोंग करणाऱ्या लोकांना देखील उपदेश करतात. मी तुम्हाला सांगितलं मागेच की तुकारामाने मुमुक्षुला जसा केला तसा साधकाला केला, दुर्जनाला केला तसा सज्जनाला उपदेश केला, संसारिकाला जसा केला तसा धर्म किंवा दांभिक ढोंग करणाऱ्यांना देखील तुकारामाने उपदेश केला. तुकाराम हे जे आहेत ना त्यांचा पिंडच असा आहे की भावना प्रधान भक्तीचा होता. तुकारामांचा पिंड जसा भावना प्रधान भक्तीचा होता तसा परखड समाज सुधारकाचा होता. ते तत्कालीन समाज जीवनामध्ये जे लोक होते ना, ब्रह्मज्ञान आणि ईश्वर भक्तीचा ज्यांच्या आचरणावर काहीही परिणाम होत नव्हता, अशा पोटार्थी ज्ञान व भक्तीचे ढोंग किंवा सोंग करणाऱ्या लोकांवर तुकारामांनी अतिशय परखडपणाने टीका केली. विषय लंपट जे लोक असतात ना, स्त्रीभोग भोगण्याच्या इच्छा करणारे लोक खूप, अशा लोक स्वतः कसे फसतात आणि इतरांना कसे फसवतात, लोकांना धर्माच्या नावाखाली कसे ठकवतात, हे तुकाराम अतिशय सुंदरपणानं मांडतात. आपला वेश तसा करतात, टिळा, टोपी, माळा, साधुत्वाचं सोंग आणतात. तुकाराम त्यांना म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू
कर्म करोनी म्हणती साधू. बघा असे कसे भोंदू इथे. कर्म याचा अर्थ पाप कर्म, विषय भोग भोगणारे कर्म. हे असे ढोंगी लोक स्वतःला साधू म्हणून मिरवतात, पण ते भोंदू असतात. भोंदू याचा अर्थ खोटं बोलून भोंदाडून खाणारे भोंदू. म्हणून तुकारामांनी काय केलं, अशा प्रत्येक धर्मीय, प्रत्येक पंथीय, सांप्रदायिक भोंदूगिरी करणाऱ्यावर तुकारामांनी ताशेरे ओढलेले आपल्याला दिसतात. त्यात स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणवणारे असतील, काही पुराणिक असतील, काही पाखंडी असतील, ब्राह्मण असतील, कर्मठ असतील, संन्यासी असतील, शाक्तपंथी असतील, अशा सगळ्या लोकांचं स्तोम माजलं होतं मध्ययुगीन कालखंडात. आणि तुकारामांनी या सगळ्यांना परखडपणाने सांगितलं. तुकाराम म्हणतात, टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी. तो म्हणतो टिळा टोपी लावतो, विभूती लावतो, तो म्हणतो माझ्यासारखा मीच हा पवित्र आहे, मी गोसावी आहे. तुकाराम म्हणतात, पापिया चांडाळा हरिकथा नावडे, विषय लागी आवडे गाणे त्याला. बघा की तुकाराम या अशा पापी लोकांना, अशा भोंदू लोकांना तुकाराम त्यांच्या भाषेमध्ये सांगतात. आपण म्हणतो ना, काही भूत शब्दाने पळतात तर काही माराने पळतात. तसं ज्याला जसा अधिकार तसा त्याला उपदेश करतात तुकाराम. ज्याचा जसा स्वभाव त्याला तसा उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून कृतीपेक्षा उक्ती, ज्ञानापेक्षा बाह्य कर्म आणि तत्वापेक्षा तपशिलावर भर देऊन धर्माच्या माध्यमातून पोट भरण्याचे साधन मानणाऱ्या लोकांचा तुकारामांनी धिक्कार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे नुसतं बोलण्यापेक्षा न वागणारा असा जो माणूस आहे त्याला, किंवा ज्ञान काहीच नाही त्याच्यापेक्षा नुसतं थोतांड सांगत राहतो लोकांना आणि शुद्ध वर्तन न करता धर्माच्या नावानं भीक मागत फिरतो, अशा सगळ्या लोकांचा तुकारामांनी धिक्कार केला. त्यांना तुकारामांनी नाकारलं, त्यांना समाजाच्या समोर आणलं आणि त्यांचे धिंडवडे काढले. हे तुकारामांचं वैशिष्ट्य आहे. तुकारामांनी अजून कुणाला उपदेश केला तर तुकारामांनी कवी, पढिक, पांडित्याचा मानणारे आणि अभक्त ब्राह्मण या सगळ्यांचा तुकारामांनी समाचार घेतला, उपदेश करून. काय होतं की संत तुकारामांच्या कालखंडामध्ये असे काही लोक होते, ते स्वार्थापोटी सामान्य जनतेला संतपदाचं ढोंग आणून ते मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य जनतेला लुबाडत होते. त्यावेळेला पढिक पंडिताची संख्या देखील खूप होती. म्हणजे समाजातल्या या पढिक पंडित स्वार्थापोटी लोकांना फसवीत असायचे. त्यांना तुकाराम म्हणतात, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुवाद भेद नाही कोणा. पंडित हे ज्ञानी करीतील कथा, न मिळती अर्था निज सुखा. तुका म्हणे जैसा त्यांच्यासाठी ग्वाही, देतील हे नाही ठावी वस्तू. हे जे न शिकवलं तितकं बोलतात ही लोक, हे पंडित लोक जे स्वतःला म्हणतात ते. अनुभव त्यांच्या ठिकाणी शून्य असतो आणि बोलतात मात्र गाडीभर. हे खोट्या नाट्या कथा सांगतात आणि लोकांना लुबाडतात. सत्यनारायणाची कथा सांगतात. तुकारामांना हेच सांगायचे, तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकली का? सत्यनारायणाची कथा आहे, कोणीतरी कलावती पूजेला बसते सत्यनारायणाच्या. सत्यनारायण कोण आहे याचा कथा इतिहास तुम्ही इंटरनेटवर, युट्यूबवर डॉक्टर आह साळुंके यांचं सत्यनारायणाची कथा असं तुम्ही टाईप करून ऐका, तुम्हाला कळेल कोण होता सत्यनारायण.
जे सगळं ज्याच्यामध्ये खोट आहे त्याचं नाव सत्यनारायण. कोणीतरी कलावती पूजेला बसते, तिला आकाशवाणी होते की तुझा नवरा सोनं चांदी घेऊन येत आहे बाहेर देशाहून, धनधान्य वगैरे. तो जहाजात येत असतो. तिला माहिती कळल्याबरोबर ती गच्चीवर जाते, वर माडीवर माळदावर, आणि तिथं जाऊन बघते आपला नवरा येतोय. तितक्यात तिला दुसरी आकाशवाणी आली, आकाशातून आवाज आला की तुझा नवरा सुखरूप येत होता, परंतु तू कथा सोडून कथेचा अपमान केलास, म्हणून तुझा नवरा त्याचं जहाज बुडालं. तू परत कथेला बस, तो सुखरूप घरी येईल. ती परत कथेला बसली, ते जहाज उताणं झालं आणि मग तो घरी सुखरूप आला. जहाज म्हणजे काय भोपळं आहे का पालता आणि उताणं व्हायला, न बुडायला? अशा खोट्या नाट्या कथा करून सामान्य जनतेला भोंदाडून खाणाऱ्या लोकांवर तुकारामांनी प्रचंड असा हल्ला केला. आणि म्हणून अनुभवाचा लवलेश नसणारे लोक, पडिक पंडित, सामान्य जनतेवर प्रभाव टाकतात आणि प्रभाव टाकून त्यांचा छळ करतात. छळ करतात म्हणजे त्यांना भोंदाडून खातात, आर्थिक लुबाडणूक करतात. आणि म्हणून तुकारामांनी अभक्त असलेल्या लोकांवर देखील तुकारामांनी खूप मोठे प्रहार केलेले दिसतात आपणाला. पहा, तुकाराम म्हणतात की कोणीही आपल्या जातीच्या जन्मावरून श्रेष्ठ ठरत नाही, कोणी आपल्या कुळावरून श्रेष्ठ ठरत नाही, तर त्याच्या अंगी असलेल्या श्रेष्ठ गुणावरून तो श्रेष्ठ ठरतो. शांती, क्षमा, दया, धैर्य हे जो जपत असतो, हे ज्याच्याकडे अलंकार असतात, तो खरा माणूस असतो, तो खरा ब्राह्मण असतो, असं तुकारामांनी सांगितलं. पहा, तुकारामांच्या काळामध्ये काय झालं होतं, तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं होतं मागे. तुकारामांच्या जीवनचरित्राची चिकित्सा करत असताना की तुकारामांच्या काळामध्ये तुकारामांच्या अभंग गाथेमध्ये काही अभंग घुसडून दिले सालू मालू सारख्या लोकांनी. कवी होता सालू मालू, इकडून तिकडून लुबाडून घ्यायचा आणि तो घुसडून टाकायचा तुकारामांच्या गाथेत. तर तुकारामांच्या काळात असे काही भोंदू, असे काही डुप्लिकेट कवी होते, भुरटे कवी होते, भुरटे सालू मालू सारखे. दुसऱ्याचं साहित्य स्वतःच्या नावावर खपवायची, तुकारामांचीच अभंग घ्यायची आणि शेवटी तुका म्हणे काढून टाकायचं, सालू मालू म्हणे असं लिहून टाकायचं त्यानं. असा हा भुरटा कवी, भुरटे चोर असतात तसा. असे अनेक कवी त्या काळात, तुकारामांच्या काळात निर्माण झाले होते. आणि म्हणून तुकाराम अशा कवींवर बोलतात. त्याला उपदेश काय म्हणतात ते? उष्ट्या पत्रावाळी करोनिया गोळा, दाखविती कळा कवित्वाची. बघा, ऐसे जे पातकी ते नरकी पचती, तोवरी भ्रमंती चंद्र सूर्य. तुका म्हणे एका नारायणा ध्यायी, वरकडा वाही शोक वसे. दोनच ओळीचा अर्थ तुम्ही बघा, फक्त कळेल. तुकाराम म्हणतात याचे त्याचे त्याचे याचे घेऊन शब्द चोरून ओळी घेऊन आपल्या कविता म्हणून जे फसवतात लोकांना, किंवा आपल्या कविता म्हणून लोकांना सांगत असतात, ते म्हणतात उष्ट्या पत्रावळ्या जशा गोळा कराव्यात ना दुसऱ्यांच्या, तसं हे काही लोक कविता करतात. असे पातकी लोक असतात. ते नरकात पडत जातात आणि नरकात किती दिवस राहतात असे खोटं करून सांगणारे चंद्रसूर्य असेपर्यंत. बघा, तुकारामांची ही परिसीमा आहे. सांगण्याचं काल मर्यादेचं त्यांना भान आहे. शेवटचं टोक ते सांगतात. म्हणून तुकारामांनी पाखंड कवी जे कलियुगात घरोघरी निर्माण झाले, किंवा जे कोरडी बडबड करतात, अशा दांभिकांचा दंभस्फोट तुकारामांनी केलेला आहे. त्यांचं पूर्ण वाभाडेच काढलेत तुकारामांनी. तर तुकारामांनी शेवटी जनाला देखील उपदेश केला, सामान्य माणसाला. तुकाराम म्हणतात की
आदर्श जीवनाचा श्रेष्ठ आचार हीच उत्तम भक्ती आहे. काय? आदर्श जीवनाचा श्रेष्ठ आचार, आचार म्हणजे आचरण, वागणं, आदर्शवत वागणं हीच श्रेष्ठ भक्ती आहे. आणि म्हणून तुकारामांनी सामाजिक प्रबोधनासाठी, सामाजिक सुधारणेसाठी अतिशय योग्य रीतीनं उपदेश केलेला आपणाला दिसतो. काही लोक असे असतात, क्षणिक सुखासाठी, क्षणिक लोभासाठी परमेश्वराला विसरतात किंवा सदाचरणाला विसरत असतात. अशांना देखील तुकारामांनी उपदेश केलेला आहे. तुकाराम म्हणतात, आता आपल्याला कोरोनामध्ये काही गोष्टी लक्षात येतात पहा. आमचा एक मित्र प्राध्यापक आहे, त्याला कोरोना झाला, त्याचे लेकरं, त्याची पत्नी सुद्धा दूरनही त्याला बोलत नाही. तुकाराम म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. कसं आहे जनता, जग कसं आहे? जग हे दिल्या घेतल्याचे. तुम्ही जो तुकारामांनीच लिहिलंय पहा, जोवर चाले धंदा तोवर बहीण म्हणे दादा. जोपर्यंत बहिणीला भाऊ दिवाळीला घेऊन जातो आणि ज्या दिवशी बहिणीला भाऊ विसरतो तेव्हा ती म्हणत असते, माझ्या माहेरामध्ये कोणीच शिल्लक राहिलं नाही. ही माणसाची रीत आहे. माझं माझं कवाड ओझ. जन हे दिल्या घेतल्याचे, कोणी नाही रे कोणाचे. तुकारामांनी सामान्य माणसाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर ते म्हणतात, जन हे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. कोण आहे शेवटच्या काळाला? तुमच्या दुःखाच्या वेळेला तुम्हीच तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून दंभ, ढोंग करू नये. तसंच सामान्य माणसानं आपलं स्वहित कशात आहे हे बघितलं पाहिजे, हे तुकाराम सांगतात. तुकाराम अतिशय सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगत असताना म्हणतात, तुम्ही वरून कितीही चांगले असा आणि तुमचं मन जर पापी असेल आणि काळं असेल तर काही अर्थ नाही. म्हणून तुकारामांनी अतिशय सुंदर ओळी, 2च ओळी अशा लिहिल्या. ते म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबन. तुकारामांच्या काळात साबण असेल बरं का. तुकाराम म्हणतात, ज्याचं आयुष्यच निर्मळ नाही आचरणानं, जगण्यानं, वागण्यानं, ज्याचं वागणंच वाईट आहे, ज्याचं मनच वाईट आहे, कपटी आहे, काळं आहे, त्याला कोणतं साबण लावल्यानंतर मन धुवून निघेल? काय साबण करेल त्याला? ज्याचं जीवन वाईट आहे, ज्याचं जगणं वाईट आहे, ज्याचं मन वाईट आहे, त्याचं अंग धुवून साबणानं काय फायदा आहे? तसं तुकाराम म्हणतात, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. जसं मन ज्याचं निर्मळ नाही त्याला अंग धुवून साबण उपयोगाचा नाही, तसं ज्याचं चित्त शुद्ध नाही त्याला कितीही चांगलं सांगा, तो ऐकेल कसा? पालत्या घड्यावर पाणी, नाही का? म्हणून तुकारामांनी चित्तशुद्धीचं महत्व सांगितलं आणि शेवटी तुकारामांनी मनाला कसा उपदेश केला हे सांगतो आणि मग आपण इथं थांबूया. तुकारामांना असं वाटतं की जर माणसाला चांगला उपदेश करायचा असेल, माणसाला चांगलं आदर्श जीवन जगावं वाटत असेल, तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यावर ताबा मिळवला पाहिजे. चांगली गोष्ट आहे तीच स्वीकारली पाहिजे, वाईट गोष्ट स्वीकारली नाही पाहिजे. याच्यासाठी हात आहे आपला. एका ठिकाणी माणूस पुढे चालतो, त्याची 2000ची नोट पडलेली आहे. आपण उचलून पटकन खिशात घालावी का त्या माणसाला आवाज देऊन त्याची द्यावी? हे वर्तन हात करणार आहे, हे हाताला आदेश मिळणार आहे मनाचा. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, ह्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, कान, नाक,
डोळे, तोंड हे जे काय असतील ते असे 5 कर्मेंद्रिय. आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्याला ज्ञानाचा आदेश मिळतो. तुमच्या अंगाला नाकापुढं तुमच्या फुल धरलं धोत्र्याचं किंवा गुलाबाचं कळतं आपणाला. ही संवेदना आहे. ही जे ना हे ज्ञान होतं इंद्रियाला, हीच ज्ञानेंद्रिय. कानाने आपण ऐकतो, हा आवाज लता मंगेशकरचा आहे का मोहम्मद रफीचा आहे हे कळतं. हे कान हे ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे. म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही 10 जी आहेत ना, याच्यावर एकच इंद्रिय राज्य करतं, त्याचं नाव आहे मन. म्हणून तुकारामांनी हाताला पायाला असा उपदेश करत बसलेले, ते माणसाच्या मनाला त्यांनी उपदेश केला. कारण ते म्हणतात 2000ची नोट पडलेली, ती नोट उचलून खिशात घालायची का त्या माणसाला आवाज करून द्यायची, ह्याच्यावर हाताला आदेश देणार मन आहे. म्हणून मनाला उपदेश केला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. तुम्हाला मन प्रसन्न करावं लागेल का? सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी, सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी, सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मनच कारणीभूत आहे. सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मन महत्वाचं आहे. तुम्हाला मोक्षात जायचंय, मोक्ष मिळवायचा आहे का नरक मिळवायचा आहे हे तुमच्या मनावर आहे. तुम्हाला सुख मिळवायचं का दुःख मिळवायचं हे तुमच्या मनावर आहे. म्हणून तुम्ही मन प्रसन्न करा. मन प्रसन्न ठेवलं तर माणूस प्रसन्न. ज्यानं मनाला जिंकलं त्यानं विश्व जिंकलं असं म्हणतात. तुम्हाला हे माहिती आहे, ओढाळ जे मन आहे ना, ह्याला ताब्यात ठेवण्यासाठी तुकारामांनी उपदेश केला. बहिणाबाईंची कविता तुम्हाला माहिती आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. बघा, मन मन न्यार, मन इतकं वाईट आहे की त्याचं न्यार रे तंतर, सापई चुबरा त्याले उतारे मंतर. मन इतकं वाईट आहे, मन इतकं वढाळ आहे, जसं एखादं ढोर उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्यागार पिकावर यावं आणि त्याला पुन्हा हाणल्यानंतर पुन्हा यावं, तसं मन आहे. आणि म्हणून तुकाराम म्हणतात की मनाशिवाय दुसरी गोष्ट प्रसन्न करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून जो मनावर निर्भर राहिला, ज्यानं मन जिंकलं, ज्यानं मन ताब्यात ठेवलं, त्यानं श्रीहरी मिळवला, त्यानं सदाचार मिळवला याचा अर्थ. आणि म्हणून तुकाराम आदर्श जीवनशास्त्र सांगतात. डोळा, कान, वाणी हे सगळं मनाची सर्वतोपरी शुद्धता, सर्वतोपरी शुचिता, पावित्र्य अभिप्रेत आहे. परस्त्री, परस्त्रिया, माया, परनिंदा, मोह, वासना या सगळ्यापासून जर आपणाला दूर राहायचं असेल तर मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. आणि ही तुकारामांची साधी अपेक्षा आहे. म्हणून संसारिकाला, ढोंगींना, पढिक पंडिताला, ब्राह्मणाला, सामान्य माणसाला आणि मनाला अशा पातळीवर 4-5 विषयाच्या वर तुकारामांनी मन आपलं किती महत्वाचं आहे आणि मनावर कसा ताबा मिळवला पाहिजे, मनाला उपदेश करताना तुकारामांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही का?